दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत सागर बंगल्यावरती चर्चा सुरू आहे। मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर, आशिष शेलार हे यावेळी उपस्थित आहेत, तर पियुष गोयलही सागर बंगल्यावर पोहोचलेत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सुशांत, दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत सागर बंगल्यावर चर्चा सुरू असल्याचं कळतंय, काय नेमकं सुरू आहे सागर बंगल्यावर? नक्कीच विशाल, जर आपण बघितलं असेल तर मुंबईतील 2 लोकसभा मतदारसंघ आहे, त्यातले अजून उमेदवार जे आहेत ते ठरलेले नाहीत। त्यामध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ असेल आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ असेल, यावर उमेदवार कोण द्यायचा हे अजून निश्चित झालेलं नाही। दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांची नावं चर्चेत आहेत आणि याचमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर आता खलबतं सुरू आहे। या बैठकीला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असतील, पियुष गोयल असतील, त्याचसोबत राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा गेल्याची आपल्याला माहिती मिळते। आपण जर बघितलं असेल तर येत्या 26 तारीखपासून 5व्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरायला सुरुवात होईल आणि त्याआधी कुठेतरी मुंबईतील हे 2 लोकसभा मतदारसंघ आहे त्याचा पेच जो कायम आहे तो सोडवायचा आणि याचमुळेही सागरवर खलबतं सुरू आहेत। विशाल, नक्कीच कुणाकुणाची महत्त्वपूर्ण उपस्थिती आहे आणि आजच हा तिढा देखील सोडवला जाणार का आणि कुणाला उमेदवारी मिळते याचं देखील उत्तर आजच अपेक्षित आहे का? धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।